जेव्हा इलॉन मस्क जो रोगनच्या पॉडकास्टवर आले तेव्हा ते म्हणाले, मी वॉरन बफेटचा फार मोठा फॅन नाही. ते फक्त कंपन्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स वाचत राहतात आणि एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत राहतात. जर मला कोणी विचारलं तर हे खूप बोरिंग काम आहे. I mean, take Warren Buffett, for example. And to be totally frank, I'm not his biggest fan. He reads a lot of sort of annual reports of companies and all the accounting, and it's pretty boring, really. ज्यावर जो रोगन म्हणाले, ऑब्व्हियसली एक माणूस जो ॲक्च्युअल प्रॉडक्ट्स बनवून श्रीमंत होतोय, ज्याचा जगाला फायदा होतोय, आणि एक माणूस फक्त इन्व्हेस्टिंग करून पैसे कमवतोय, त्यामुळे या दोघांमध्ये फरक तर आहेच. तर तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे का की जेव्हा इलॉन मस्कने वॉरन बफेटबद्दल असं म्हटलं होतं तेव्हा वॉरन बफेटचे यावर काय उत्तर होते? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आपल्यापैकी अनेकांना इलॉन मस्क आणि वॉरन बफेट फार आवडतात. पण हे दोघं का शाब्दिक भांडणं करतात ते आता पाहूया. तर लेट्स स्टार्ट माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. पण सुरुवात करण्याआधी आपण हे मोट नेमकं असतं तरी काय हे समजून घेऊ, कारण कंपनीच्या मोट रिगार्डिंग दोघांमध्ये फार वाद झाला होता. ॲज वी नो, आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे तेव्हाच इन्क्रीज होतील जेव्हा एखादी कंपनी ग्रो होईल, आणि या गोष्टीला एन्श्योर करण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे कंपनीजवळ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज हवा, जेणेकरून इतर कोणतीही कंपनी त्यांची कॉपी करू शकणार नाही. आणि यालाच वॉरन बफेट मोट म्हणतात. जुन्या काळी बेसिकली राजांच्या महालाभोवती खड्डा खणून लोक पाणी टाकत, जेणेकरून इन केस जर त्या राजवाड्यावर हल्ला झाला तर हल्लेखोर तो महाल पटकन काबीज करू शकणार नाहीत. तर जेव्हा पण वॉरन बफेट कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात तेव्हा ते हे नक्की पाहतात की त्या कंपन्यांमध्ये मोट म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, जर मी ॲपलसारखा एक्झॅक्ट सेम फोन बनवून दिला ज्याचे फीचर्स ॲपलसारखेच आहेत, लुक देखील ॲपलसारखाच आहे, इवन कॉम्पोनेंट्स पण ॲपलसारखेच आहेत, पण ॲपलच्या लोगोऐवजी फक्त लोगो दुसरा असेल, तर तुम्ही तो फोन घेणार का? तुम्ही नाही घेणार. का? कारण ॲपलचा मोट त्याचा ब्रँड आहे. लोकांनी हे मान्य केलंय. ॲपल हा एक सोफिस्टिकेटेड ब्रँड आहे जो लोकांची त्यांच्या मित्रांसमोर इमेज वाढवतो. तर झालं असं होतं की जेव्हा इलॉन मस्कला टेस्लाच्या अर्निंग कॉलमध्ये विचारण्यात आलं की कंपनीमध्ये मोट किती मॅटर करतं, यावर इलॉन मस्क म्हणाले की हे मोट सगळं काही बकवास आहे. जर तुम्ही फक्त याच गोष्टीवर बिझनेस करत असाल की तुमच्या कंपनीकडे मोट आहे, तरी खूप वाईट आयडिया आहे. माझ्या मते कॉम्पिटिशनमध्ये रेट ऑफ इनोव्हेशन मॅटर करतं, मोट नाही. जर एखादी कंपनी ए असेल आणि ती दर 6 वर्षांनी नवीन प्रॉडक्ट आणत असेल, आणि कंपनी बी असेल जी दर 2 वर्षांनी नवीन प्रॉडक्ट आणत असेल, तर इन फ्युचर बी कंपनी ग्रो करेल आणि बी कंपनीकडेच जास्त कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज असेल. जर आपण वॉलमार्टचं एक्झाम्पल घेतलं तर वॉलमार्ट एक रिटेल बिझनेस होता ज्यामध्ये ऑलमोस्ट काहीच इनोव्हेशन होत नव्हतं. पण नंतर ॲमेझॉन आली आणि त्यांनी ॲग्रेसिव्हली इनोव्हेशन आणलं, आणि हेच कारण आहे की आज ॲमेझॉन वॉलमार्टपेक्षा पुढे आहे. आता मग या कॉन्व्हर्सेशनच्या काही वेळानंतर बर्कशायर हॅथवेच्या अॅन्युअल मीटिंगमध्ये वॉरन बफेट यांना एका शेअर होल्डरने विचारलं की इलॉन मस्क म्हणत आहेत की मोट फारसा मॅटर करत नाहीत, स्पेस ऑफ इनोव्हेशन मॅटर करतं. यावर वॉरन बफेट काहीतरी बोलणारच होते, पण तेवढ्यातच त्यांचे पार्टनर चार्ली मुंगेर म्हणाले, इलॉन मस्क म्हणतात की मोट काम नाही करत. इलॉन मस्क हे देखील म्हणतात की इनोव्हेशनची पेस काम करते, तर तेही बरोबर आहे, हो ना? आणि हे सगळं बकवास आहे. आपण ॲक्च्युअलमध्ये कोणत्याही कंपनी बाहेर पाण्याचे मोट नाही बनवत आहोत. ज्यावर सगळे लोक हसायला लागले. Is Elon right? The answer to that one, Warren. Elon says a conventional moat is quaint, and that's true of a puddle of water. And he says that the best moat would be to have a big competitive position, and that is also right. You know, it's ridiculous. ॲक्च्युली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या कॉन्व्हर्सेशन नंतर वॉरन बफेट म्हणाले की हो, पेस ऑफ इनोव्हेशन मॅटर करते, आणि अनेक ठिकाणी इनोव्हेशन्समुळे अनेक मोठ्या कंपन्यांची मोट म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज काम करत नाही. आणि इलॉन मस्कने त्याच्या इनोव्हेशन्सने अनेक डोमेन्समध्ये एक्झिस्टिंग कंपनीचे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज पूर्णपणे डिसरप्ट पण केले आहेत. पण मला असं वाटतं की एक कॅन्डी म्हणजेच टॉफीच्या मोटला इलॉन चेंज नाही करू शकत. Elon may turn things upside down in some areas. I don't think he'd want to take us on in candy. आता आपल्यापैकी खूप लोकांना असं वाटत असेल की या इनोव्हेशनच्या मध्ये ही कॅन्डी कुठून आली, तर त्यांच्यासाठी मी ते थोडंसं क्लिअर करतो की ॲक्च्युली अमेरिकेत सीज कॅन्डी नावाची एक फेमस कंपनी आहे जी टॉफी आणि चॉकलेट विकते.
आणि वॉरन बफेटचे त्या कंपनीत खूप शेअर्स आहेत आणि मॅक्सिमम इंटरव्ह्यूजमध्ये वॉरन बफेट कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजेच मोट एक्सप्लेन करण्यासाठी सीज कॅन्डीचे एक्झाम्पल देतात की जर अमेरिकेत कोणाला तुम्ही स्वस्त प्राईसमध्ये सीज कॅन्डीऐवजी दुसरी टॉफी ऑफर केली तर ती तो खाणार नाही, कारण त्यांना सीज कॅन्डीची टेस्ट फार आवडते आणि हेच कारण आहे की सीज कॅन्डी मोट आहे, म्हणजेच एक कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. यानंतर इलॉनने ट्विट करायला स्टार्ट केलं की मी एक कॅन्डी कंपनी उघडणार आणि ती खूप चांगली असेल. यानंतर इलॉनने पुन्हा ट्विट केलं की आणि मग मी एक मोट तयार करेल आणि त्यात कॅन्डी भरेल. वॉरन बफेट स्वतःला या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापासून रोखू शकणार नाहीत. असे टोमणे मारल्यावर दुसरी पार्टी ही गप्प बसली नाही. अगेन एका बर्कशायरच्या अॅन्युअल मीटिंगमध्ये एक शेअर होल्डर चार्ली मुंगेरला म्हणाले की मला तुमचा तो कोट खूप आवडतो ज्यात तुम्ही म्हणाले होते की तुम्ही अशा माणसाला हायर कराल ज्याचा IQ 130 आहे पण त्याला वाटतं की त्याचा IQ 120 आहे, नक्की त्या माणसाला ज्याचा IQ 150 आहे पण त्याला वाटतं त्याचा IQ 170 आहे. यावर वॉरन बफेटचे पार्टनर चार्ली मुंगेर म्हणाले की अच्छा, कदाचित तुम्ही इलॉन मस्क बद्दल बोलत आहात. आणि यावर सगळेजण मोठ्याने हसायला लागले. He will just kill you. You must be thinking about Elon Musk. इलॉन मस्क आणि वॉरन बफेट यांना एकमेकांना ट्रोल करण्याचे आणखी एक मोठे रिझन म्हणजे टेस्ला कार. आता झालं असं की एक चायनीज कंपनी आहे BYD म्हणजेच बिल्ड युअर ड्रीम्स, जी इलेक्ट्रिक कार्स बनवते, ज्यामध्ये वॉरन बफेट यांनी बरेच शेअर्स खरेदी केले आहेत. तर इलॉन मस्क यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं की BYD ही टेस्लाची कॉम्पिटिटर आहे आणि या कंपनीचे वॉरन बफेटनेही शेअर्स खरेदी केले आहेत. तर या गोष्टीवर इलॉन मस्क हसायला लागले आणि म्हणाले, तुम्ही BYD कंपनीची कार बघितली आहे का? मला तर नाही वाटत की ती कंपनी कोणत्याही अँगलनी आमची कॉम्पिटिटर आहे. Trying to compete. Why do you laugh? Have you seen their car? जेव्हा वॉरन बफेट यांना विचारण्यात आलं की तुम्ही टेस्लाचे शेअर्स विकत घ्याल का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर इलॉन मस्कने न्यूयॉर्क टाइम्सच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की वॉरन बफेट यांनी सर्वांसमोर एक प्रेमळ काइंड आजोबा टाईपची एक इमेज तयार केली आहे, पण मला वाटतं की हे ओव्हररेटेड आहेत आणि वॉरन बफेट एवढं डिझर्व नाही करत. एनिवे, दुसरी गोष्ट अशी आहे की खूप लोकांना वॉरन बफेट केवळ एक बेस्ट इन्व्हेस्टर म्हणूनच नाही तर त्यांच्या सिंपल लाईफस्टाईलमुळे देखील आवडतात, कारण ते फार शो ऑफ नाही करत आणि भरपूर पैसे डोनेट करतात. इवन त्यांची प्लेज आहे की माझ्या मृत्यूपूर्वी किंवा नंतर माझ्या संपत्तीपैकी 99% संपत्ती केवळ चांगल्या कामांसाठी डोनेट केली जाईल. दुसरीकडे इलॉन मस्क यांनाही पैशात फारसा इंटरेस्ट नाहीये. एकदा त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की तुम्हाला फक्त पैसेच हवे आहेत का, त्यामुळेच तुम्ही नवीन बिझनेसेस उघडत आहात का? त्यावर इलॉन मस्क म्हणाले, नाही, मी फक्त एक व्हॉलंटियर आहे, मला पैसे नको आहेत. सध्या जगात असं काहीही नाही जे मी विकत घेऊ शकत नाही. माझी सॅलरी पण मिनिमम आहे आणि ओव्हरटाईमसाठी पण मी कोणतेच एक्स्ट्रा पैसे घेत नाही. Racking up dollars and No, I'm a volunteer. I mean, I don't need the money. आणि वॉरन बफेट प्रमाणे इलॉन मस्कने देखील 2012 मध्ये प्लेज केली की मी माझ्या संपत्तीपैकी कमीत कमी 50% संपत्ती चॅरिटीमध्ये डोनेट करेल. त्यावेळी त्यांची एकूण नेटवर्थ $2 बिलियन म्हणजेच सुमारे 14,000 कोटी होती. मी तुम्हाला आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की रिसेंटली UN फूड स्कॅर्सिटी ऑर्गनायझेशनच्या डायरेक्टरने एक ट्विट केलं होतं की जर इलॉन मस्कने आपल्या संपत्तीपैकी 2% संपत्ती जरी दान केली तरी संपूर्ण जगाची भूकमारी संपू शकते. आता इलॉन मस्कची 2% संपत्ती सुमारे $6 बिलियन आहे, म्हणजेच सुमारे 42,000 कोटीच्या आसपास आहे. तर हे ट्विट वाचल्यानंतर इलॉन मस्क यांनी रिप्लाय केला की जर तुम्ही मला एक्झॅक्टली सांगितलं की 6 बिलियनमुळे तुम्ही जगाची भूक कशी दूर करू शकता तर मी आता लगेच माझे टेस्लाचे सर्व शेअर्स विकून तुम्हाला पैसे देऊन टाकील. त्यावर त्यांच्या डायरेक्टरने ट्विट केलं की नाही, मी असं नाही म्हणालो, म्हणजे 6 बिलियन लोकांची तर नाही पण याने 42 मिलियन लोकांची खूप मदत होऊ शकते जे भुकेने मरतायत. एनिवे, आपल्याला ही ट्विटरवर अजून किती दिवस चालणार आहे हे माहित नाही. आता आपल्यापैकी ज्यांना वॉरन बफेट आणि इलॉन मस्क आवडतात ते विचार करत असतील की हे दोघं एकमेकांना इतके ट्रोल का करतायत. तर ऍक्च्युअलमध्ये मला असं वाटतं की जर त्यांनी एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला तर कदाचित त्यांचे थॉट्स चेंज होतील. कारण जोपर्यंत बिल गेट्स वॉरन बफेट यांना भेटले नव्हते तोपर्यंत त्यांचा पण असाच विचार होता की इन्व्हेस्टर माणसाच्या आयुष्यात रिअल व्हॅल्यू क्रिएट करत नाही. इन्व्हेस्टर फक्त पैसे इकडे तिकडे करत राहतो. पण एखादा बिझनेसमॅन तेव्हाच पैसे कमवू शकतो जेव्हा तो लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करतो. पण जेव्हा ते दोघं एकमेकांना भेटले तेव्हापासून बिल गेट्सने वॉरन बफेट
यांना त्यांचे मेंटॉर म्हणून मानलंय आणि आता ते ऑलमोस्ट दररोज एकमेकांना भेटतात. आता पुढील व्हिडिओमध्ये बिल गेट्स स्वतःचा आणि वॉरन बफेटचा फोटो दाखवत आहेत. ते म्हणतात, आम्ही 1991 मध्ये एकमेकांना भेटलो होतो आणि आम्हाला दोघांना वाटत होतं की आमचे डोमेन सिमिलर नाहीत, त्यामुळे आमचं जमणारच नाही. पण बोलता बोलता आम्ही एकमेकांशी इतके जोडले गेलो की तेव्हापासून आम्ही बेस्ट फ्रेंड्स झालो आहोत आणि आता आम्हा दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं कठीण आहे. आय होप इलॉन आणि वॉरन एकमेकांना भेटतील. त्याने ते दोघं पण एकमेकांसोबत कम्फर्टेबल होतील, जसं की बिल गेट्स आणि वॉरन बफेट झाले. ओके मित्रांनो, जर तुम्हाला वॉरन बफेट, बिल गेट्स किंवा इलॉन मस्क यांचे डिटेलमध्ये बायोग्राफीज वाचायचे किंवा ऐकायचे असतील तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता, जिथे 170 पेक्षा जास्त बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या समरीज तुम्ही ऐकू शकता आणि वाचू शकता. दर आठवड्याला आम्ही इथे एक फ्री बुक समरी ॲड करतो. जर तुम्हाला ते नॉलेजेबल कंटेंट मिस करायचं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन किंवा पहिल्या कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवरून हे ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲप दोन्ही iOS आणि Androidमध्ये अवेलेबल आहे. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज चुकवायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.